उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब करणार आहेत. उपस्थित सर्व खासदार आणि यासोबत यांच्याच बरोबर उपस्थित असलेले संजय जाधव परभणी 3 वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले, भाऊसाहेब वाकचोरे शिर्डी लोकसभामधनं 2 वेळा निवडून आलेले आहेत, ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा 2 वेळा निवडून आलेले आहेत, संजय दिना पाटील हे मुंबई ईशान्यमधनं 2 वेळा लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत, संजय देशमुख यवतमाळ येथून पहिल्या वेळी निवडून आलेले आहेत, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली लोकसभेमधनं पहिली वेळा निवडून आलेले आहेत. ते तर आपल्याविषयी सांगतील, पण पहिली गोष्ट मी विनंती करेन, शिंदेसाहेब ह्या सर्व कार्यक्रमाच्या बाबत ही सर्व मीडिया जी काय उत्सुक आहे त्यांना आपण मार्गदर्शन करावं आणि आपण त्यांना सांगावं. त्याच्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. मेळाव्यामध्ये मी उभा राहिलो होतो आणि एक वाक्य म्हणालो होतो मी. तर आता एक नाही 6 टायगर इथं उपस्थित आहेत. आणि त्यांचा माध्यम प्रमुखांना विनंती करतोय, थोडा आवाज कमी राहू दे. डॉक्टर राह. एक कोण बोलाल तर ऐकू येईल. काय आहे, तुम्हाला नंतर काही प्रश्न उरायला नको म्हणून मी केलं हे सगळं. काय मीडियावर काय चालवत असतात ना. म्हणजे आता आज 6 खासदार नावं मगाशी घेतली आहेत, मी पुन्हा घेतो. इथे माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वाकचोरे आहेत, इथं आपला सगळ्यात लाडका संजय दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत. हे बॉस बोलतात का इकडे? अच्छा. इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे नागेश आष्टीकर आहेत. म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय. आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत. नाही ते तिकडे आहेत ना अजून. संजय राठोड पण आहेत. हा, कोणाला घ्यायचंय? नाही, आमच्याकडे 4था संजय राठोड आहे. भरपूर संजय आहेत. आता त्यामुळे बाकी मी कोणाच्याबद्दल बोलतोय ते सांगायची आवश्यकता नाही. आता इथे ट्रिपल संजय असल्यावर मग बाकी कोणाची गिनती? आपल्या संजयबद्दल नाही, आपलेच आहेत. खरं म्हणजे आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित आपले शिवसेनेचे
ज्येष्ठ नेते रामदासभाई कदमजी, आपले दुसरे नेते गजाभाऊ कीर्तीकर, तिकडे गुलाबराव पाटील आणि बाकी सर्व आपले मंत्री आहेत समोर, मागे मंत्री आहेत, बाकी आपले खासदार आहेत सगळे, श्रीरंगाप्पा आहेत आणि हे सगळं आपला समोर खासदार आहेत, आमदार आहेत, सर्व आमचं हे शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे. हा एक परिवार, या आपल्या शिवसेना परिवारामध्ये, खऱ्या शिवसेना परिवारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना परिवारामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये आज हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि गेले 4 वर्षापूर्वी, अरे ते आपलं हे राहिलं ना, ते प्रक्रिया करायची ती, ते कुठे बोलल्यावर चालेल, ठीक आहे. 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं, शिवसेनेने आम्ही उठाव केला होता. तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही, षटकार आता मारलेला आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता. आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे आणि हे विचार जपण्याचा आहे. आणि म्हणून जिथं शिवसेनेचे विचार तिथं शिवसैनिक. आणि म्हणून आज हे 6 खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आपल्या शिवसेना परिवारामध्ये. आणि खरं म्हणजे काही लोक मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या, आरोप प्रत्यारोप करतायत. मी त्यांना सांगू इच्छितो, खरं म्हणजे हे सगळे लोक जे 6 खासदार आहेत, बंडू जाधव असतील, तिथले एक ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणीतरी म्हणाल ते ना, तिकडे काय बॉस म्हणतात का, प्रेमाने. आणि अगदी जमिनीशी घट्ट नाळ, कार्यकर्त्यांची नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा हा खासदार आहे. त्याचबरोबर संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना पाटील, हा भाऊ, तो पण बिंदास आणि बेधडक आहे आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे. आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे.
संजय दिना पाटील नाव आहे त्यांचं. प्रत्येक जणामध्ये एक वेगवेगळे गुण आहेत. ओमराजे तर आपल्या मनाचे राजे आहेत. त्यांनी जेव्हा निश्चय केला, बऱ्याच वेळा सगळे प्रयत्न, पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते देखील एकत्र आले यांच्याबरोबर. खरं म्हणजे त्यांनी काल परवा 3-4 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलणं केलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कामं झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे सगळं ऐकून घेतलं त्यांनी. त्यांची सगळी प्रक्रिया मीडियावर चालली होती आणि काही लोकांनी त्यांना हिणवलंही, पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही तिकडे. रील स्टार म्हटलं, त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते, ते रिअल स्टार होते. आणि मी सांगतो ते रिअल स्टार आहेत. खरंच कार्यकर्त्यांचा, एक कार्यकर्त्याचा ग्रासरूटचा नेता कसा असतो. दुसरे आमचे संजय देशमुख आहे तिकडे, संजय उत्तमराव देशमुख, यवतमाळ वाशिम मतदारसंघात. त्यांचं कामही उत्तम आहे, उत्तमराव आहेत वडिलांचं नाव, आणि त्यांना अधिक अधिक उत्तम काम करायचंय म्हणून ते आपल्या शिवसेना परिवारामध्ये आलेले आहेत. आता कोण राहिला? आष्टीकर. आष्टीकर तर आपला काय बिंदास आहे, ओपनिंग बॅट्समन. तो कोणाच्या अध्यात्मध्यात जात नाही, पण त्याच्या वाटेला जर जाल तर त्याचं नाव नागेश आहे. प्रत्येकाचं एक विशेष काहीतरी आहे. एक तर भाऊसाहेब आहेत वागचोरे, नावात पण वाघ आहे आणि भाऊ आहे. म्हणजे भाऊ आपला लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या बरोबर यायलाच पाहिजे. त्यामुळे हे असे कार्यकर्ते आहेत आणि हे स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी कोणी आलेलं नाही. मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, विकासासाठी हे सर्व लोक शिवसेनेत आलेत. ओमराजेंचं दुसरं देखील वडिलांचं जे केस होती, दुर्दैवी निकाल लागला, अनपेक्षित निकाल लागला. आम्ही त्याच दिवशी त्यांना सांगितलं, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर. काही लोक म्हणतात आम्ही कोणाला अडवायला नाही, तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. पण आम्ही कुणाचे आडवे जात नाही, आमच्याही कोणी आडवं येऊ नये. आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलंय, आला अंगावर तर या शिंगावर. आणि म्हणून 2022चा देखील उठाव आपण पाहिलेला आहे. त्या काळात देखील आपण पाहिलंय, बघितलंय, आणि तेव्हा देखील आम्ही एक विचारधारेसाठी, जिथे बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार जेव्हा आला त्यावेळेस आम्ही तो उठाव केला. तेव्हा काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी पाहिली. 2.5 वर्ष या राज्यामध्ये काम झालं, विकासाचं काम झालं, महाराष्ट्र पुढे गेला. अनेक योजना, लाडकी बहीण योजनेसारखे, शेतकऱ्यांच्या योजनेसारखे योजना आल्या. आणि जो निर्णय 2022ला घेतला तो सर्वसामान्य जनतेने स्वीकारला. आम्ही लोकांमध्ये गेलो आणि जनतेने देखील, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. आणि त्याचं जे 40 आमदार होते त्यावेळेस देखील काही लोक, मी भाषणात देखील कधी कधी म्हणाले एकाही निवडून येणार नाही, पण मी त्यावेळेस म्हणालो होतो जर निवडून कोणी आलं नाही तर मी एकनाथ शिंदे राजीनामा देईल आणि गावाला शेती करायला निघून जाईल. 40 आमदार होते, 60 आमदार निवडून आले.
तर गावी गेलो की पोटदुखी होते काही लोकांना इकडे, ठीक आहे. पण लोकांच्या, जनतेच्या दरबारामध्ये देखील लोकांनी आम्हाला स्वीकारलं, पाठिंबा दिला. आमदार पण आले, खासदार पण आले, अनेक नगराध्यक्ष झाले, महापौर झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सरपंच झाले. अगदी चांदा ते बांधापर्यंत शिवसेना मोठी झाली. हा इतिहास आपण 2-4 वर्षातला आपण पाहतोय. कारण आमची नीती स्पष्ट होती, स्वच्छ होती, आमची नियत स्वच्छ होती. विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो. कारण हिंदुत्वाचा विचारधारा जी आहे, जी युती शिवसेना भाजपची बाळासाहेबांनी, अटलजींनी त्या काळामध्ये केली, पुन्हा आम्ही युतीमध्ये सामील झालो. आणि म्हणून विचारधारा महत्वाची आहे. काही लोकांनी विचारधारा सोडली, या महाराष्ट्राने त्यांना नाकारलं. आणि म्हणून महाराष्ट्र जे राज्य आहे इतर राज्यांपेक्षा एक वेगळं आहे. पुरोगामी राज्य आहे, आपलं कल्चर वेगळं आहे, संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे. आणि त्यामुळे लोकांना जे हवं आहे, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही देण्याचं काम केलं. आणि म्हणून जो पाहताय आपण की किती प्रचंड प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोक येत आहेत, विचारधारेशी जुळतायत, याचं कारण एवढंच आहे की आपला अजेंडा विकास आहे, डेव्हलपमेंट. आपला अजेंडा गोरगरिबाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं, चांगले दिवस आणणं, हा अजेंडा आहे. आणि दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे, ही मोठी क्रेडिबिलिटी आपली आहे आज महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे. आता यामध्ये 6 खासदार आपल्या सोबत आलेले आहेत. तेही त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देखील आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, तिथली जनता आणि हे सगळे 6 लोकांची ताकद ही आता त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यामुळे आणि जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि मी दिलेला शब्द पाळतो, आपल्याला माहित आहे. म्हणून या महाराष्ट्रातले लोक एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणूनच वागलो, आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे आपण सगळे 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 सहकारी आहोत. सर्व माझे खासदार, आता जे 6 खासदार आलेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, इथे कोणी मालक नाही, इथे सगळे आपण सहकारी आहोत. आणि नेता नाही, सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करणार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील तुमच्या सोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल, मान सन्मान देईल, आपला आदर राखेल, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवेल. तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही. आणि आपण शेवटी एका परिवारामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे कुटुंब म्हणून आपण पुढची वाटचाल या ठिकाणी करू. आणि या पुढच्या काळामध्ये जे जे काही विकासासाठी आवश्यक आहे
आपल्या मतदारसंघामध्ये आवश्यक ज्या बाबी आहेत त्या देण्यासाठी हे डबल इंजिनचं सरकार आहे, राज्यही आहे, केंद्रही आहे. आणि म्हणजे डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामं होतील, आपल्या अडचणी सुटतील. आणि म्हणून ज्या विश्वासाने आपण आज सोबत आलेला आहात, हा विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, हा शब्द आहे. आमचे सर्व नेते, शिवसेना, सगळे आमदार, खासदार, मंत्री, या आमच्या मंत्र्यांच्या बरोबर देखील आपली बैठक आम्ही लावू. तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते देखील तिथल्या तिथे आपल्याला सोडवता येतील. केंद्राशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते देखील आपल्याला तिकडे सोडवता येतील. आणि त्यामुळे कुठेही काही अडचण येणार नाही अशी खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आता एवढंच आपल्याला मी सांगतो की आता आपल्याला सगळ्यांनी मिळून शिवसेना अधिक मजबूत करायची आहे, शिवसेना वाढवायची आहे, शिवसेना गावागावात पोहोचवायची आहे, घराघरात पोहोचवायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि ही सगळी ताकद जी आहे एकत्र आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अधिक भक्कम, अधिक मजबूत शिवसेना होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पत्रकारांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमचं काय ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं. पण मी आपल्याला सांगतो, मी कालही म्हणालो, आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ. आणि हे आपल्या समोर आज सांगण्याची आवश्यकता नाही, समोर आहे सगळं. त्यामुळे ही सगळी जी काय प्रक्रिया आहे ही पूर्ण केलेली आहे. आणि हे आता 6 खासदार शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. आणि हे तुमचं पत्रकारांनी ऑपरेशन टायगर नाव दिलेलं हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे. मला वाटतं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. 6 खासदारांना पुन्हा एकदा शिवसेना परिवारामध्ये आपलं स्वागत करतो. हिंदी में शॉर्ट में ऑपरेशन टाइगर सक्सेस. दो 2022 में पहले ऑपरेशन हुआ था. 2022 के बाद 40 एमएलए शुरुआत में थे. आज हमारे 6 खासदार साथ में आए हैं. क्रिकेट में क्या कहते हैं, षटकार, सिक्सर. और सभी लोगों का परिचय मैंने कराया है. एक से बढ़कर एक सब हमारे जमीन से जुड़े हुए हमारे खासदार है, धुरंधर है, धुरंधर. और सभी लोग अपनी अपनी ताकत अपने अपने चुनाव क्षेत्र में मजबूती से चुनकर आए. ये जो लोग कहते हैं, आरोप लगाते हैं, ये स्वार्थ के लिए गए, इनके लिए गए, उसके लिए गए. कई लोग तरह तरह की बातें करते हैं. अभी जब उनके पास थे तो सब अच्छे थे, मैं भी था, अच्छा था. मैं जब बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ाने के लिए गया तो बुरा हो गया. अभी ये सब लोग क्यों जा रहे हैं, इसका आत्मचिंतन, आत्म परीक्षण करना चाहिए, न कि जो जाते हैं उनको दोष देवे. सुबह गाली देते हैं और शाम को बोलते हैं अच्छे अच्छे. ये भी करके देखा उन्होंने. लेकिन ये केमिकल लोचा वाले लोग हैं, तो जाने दो, मुझे कुछ बोलना नहीं ज्यादा. लेकिन ये 6 खासदार जो है, ये ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचोरे, संजय दीना पाटिल, यहां पर हमारे संजय बंडू जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ये सब लोग पूरे
अपने कार्यकर्ताओं से बातचीत करके अपने चुनाव क्षेत्र के विकास के लिए और जो भी किसके जो जो प्रॉब्लम्स है, कुछ अभी मैं ओम राजे के बारे में बता दिया है, अभी फिर से मुझे कहने की आवश्यकता नहीं है। लेकिन जैसे चुनाव क्षेत्र में विकास की बात है, वैसे पारिवारिक भी कुछ भी तकलीफ है उसके पीछे एकनाथ शिंदे खड़ा है। कुछ भी व्यक्तिगत उनकी तकलीफ है उसके लिए हमारा साथ है, हम साथ हैं। और मैं एक बार कमिटमेंट करता हूं तो फिर मैं फिर खुद की भी नहीं सुनता हूं, यह मेरा स्वभाव है और ऐसे ही रहना चाहिए। ये बाला साहब ठाकरे जी ने हमें सिखाया है, ये आनंद के साहब ने सिखाया है। और इसलिए आज का दिन शिवसेना के लिए ऐतिहासिक दिन है। हमारे 6 खासदार शिवसेना में शामिल हुए हैं, शिवसेना परिवार में शामिल हुए, बाला साहब ठाकरे जी के विचारधारा में शामिल हुए, धर्मवीर आनंद दिघे साहब की विचारधारा में शामिल हुए। इससे शिवसेना की ताकत बढ़ रही है, शिवसेना बढ़ रही है, शिवसेना चांदा से बांदा पहुंच रही है। कई लोग हमारे टिंगल करते थे, मजाक करते थे, शिवसेना ठाणे तक है। मैं उन्हें कहा अभी देखो, शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी महाराष्ट्र में हो चुकी है और ये डबल इंजन की सरकार है। महाराष्ट्र को आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी बहुत बड़े पैमाने पे सहयोग कर रहे हैं, इसलिए विकास हो रहा है। गृह मंत्री अमित भाई सहयोग कर रहे हैं, इसलिए डबल इंजन की सरकार ये महाराष्ट्र में है। इसीलिए ये हमारे सभी साथी जो 6 सहयोगी सांसद है, उन्होंने बहुत सोच समझकर उनकी चुनाव क्षेत्र के जनता के हित के लिए, जनता के विकास के लिए, कार्यकर्ताओं के हित के लिए ये सब निर्णय लिया है। इसलिए मैं इतना ही कहूंगा कि जो भी लोग आज तरह तरह की बातें करते हैं, उनके पास कोई मुद्दे नहीं है। गलत सलत आप जब 2022 से गालियां देना है दे दो, जितनी गालियां देते रहोगे उतने खड्डे में जाते रहोगे, जाओ खड्डे में। और इसलिए मैं इतना ही कहूंगा, हम काम कर रहे, काम करने वाले लोग हैं। 2.5 साल का मेरे मुख्यमंत्री कार्यकाल भी आपने देखा है, कितने डेवलपमेंट के काम हुए, विकास के हुए। कई लाडली बहन जैसे कई स्कीम जो है वो भी हो गई शुरू। आज भी महाराष्ट्र आगे जा रहा है, देवेंद्र जी हमारे मुख्यमंत्री है, हम टीम बनकर काम कर रहे, इस महाराष्ट्र को आगे बढ़ा रहे। और इसलिए केंद्र का भी बहुत बड़ा योगदान इसमें है। इसीलिए राज्य और केंद्र सरकार के माध्यम से हमारे जो महाराष्ट्र के विकास में इनका योगदान होगा। और 6 हमारे जो अभी सांसद हमारे साथ शिवसेना में आए हैं, उनको मैं इतना ही शब्द देना चाहता हूं कि आपके चुनाव क्षेत्र में विकास के लिए पैसे कमी पड़ने नहीं देंगे, ये विश्वास। और बाकी आपको बताने की आवश्यकता नहीं, आंखों देखा हाल है सब सामने। बहुत बहुत धन्यवाद। बहुत शिंदे साहेब फार फार कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत, संसदीय चौकटीत ही प्रक्रिया आम्ही केलेली आहे। अरे बाबा, आता एक जर बोलाल, मी मगाशी सांगितलं, उठाव 2022 ला झाला होता, आता हा दुसरा उठाव आहे ना। एक एक जण बोलला तर मी बरोबर उत्तर पूर्ण कायदेशीर काम प्रक्रिया, करायला पडेल। पूरी कानूनी कारवाई
संसदीय कार्यवाही, घटनात्मक जो कार्यवाही है उसकी पूर्तता हमने कर दी है। ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल हुआ है, और क्या चाहिए? शुभेच्छा आहेत त्यांना। माध्यम प्रतिनिधींना विनंती, एक एक बोला। सहाच्या सहा खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील। खाली 3 गायब आहेत। चार चार डिलिमिटेशन साठी ही खासदारांची जुळवाजुळव होते आणि त्याचाच हा भाग आहे का? हे बघा, आता कशाचा भाग आहे ते मी सांगत नाही, पण हा शिवसेनेमध्ये हे सगळेजण सामील झालेले आहेत स्वखुशीने, हा सगळ्यात मोठा भाग आहे। तर अजून काय, तर तुम्ही काय तुम्ही समजून घ्या, काय समजून घ्यायचं ते।